छत्रपती संभाजीनगरमधील खुलताबाद तालुक्यात झालेल्या दमदार पावसामुळे वेरूळ लेणीतील सीतानहाणी धबधबा ओसंडून वाहू लागलाय। धबधब्याचं मनमोहक दृश्य पाहण्यासाठी गर्दी होते। खुलताबाद तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने धबधबा ओसंडून वाहतो। सीतानहाणी धबधबा हा आता ओसंडून वाहू लागलेला आहे आणि हा धबधबा पाहण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात इथे गर्दी करत आहेत। वीर धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झालेली आहे आणि त्यामुळे जुना दगडी पूल हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। दरम्यान पुणे परिसरातील पावसामुळे उजनी धरणात गेल्या 36 तासात 15% जलसाठा वाढला असून पुढील काही तासात धरण 100% भरण्याची शक्यता व्यक्त केली जाते। शिराळा तालुक्यातील चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठा हा वाढतोय आणि त्यामुळे धरणातून एकूण 3400 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग वारणा नदीपात्रात करण्यात आलाय। पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्गात वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहून नदीपात्रात जाणं टाळावं असं आवाहन प्रशासनानं केलंय। जळगाव जिल्ह्याची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या गिरणा धरणातील जलसाठा 85% पोहोचलेला आहे आणि त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न मिटलाय। धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील मुसळधार पावसानंतर धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे अवघ्या 5 दिवसात जलसाठ्यात तब्बल 40% वाढ झालेली आहे। त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण असून खरीप हंगामालाही मोठा आधार मिळालाय। सातारा जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या दमदार पावसामुळे सर्व धरणांच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झालेली आहे। कोयना धरणात तब्बल 80 टीएमसी जलसाठा असून जिल्ह्यातील सर्व लहान धरणं देखील पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत। दरम्यान खोडशी बंधाऱ्यावरून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाला असून जलसाठ्यातील वाढीमुळे पिण्याचं पाणी आणि सिंचनासाठी मोठा दिलासा मिळालाय। वीर धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झालेली आहे आणि त्यामुळे जुना दगडी पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। दरम्यान पुणे परिसरातील पावसामुळे उजनी धरणात गेल्या 36 तासात 15% जलसाठा वाढला असून पुढील काही तासात धरण 100% भरण्याची शक्यता व्यक्त केली जाते। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसानं पुन्हा एकदा पुनरागमन केलं असून सावंतवाडीमध्ये पावसाची संततधार सुरू आहे, तर जिल्ह्याच्या विविध भागात संततधार पाऊस पडतोय। कणकवली, कुडाळ या तालुक्यात देखील माणगाव खोऱ्यातही समाधानकारक पाऊस झालाय। गेल्या काही दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतल्यानं भात शेतीसह खरीप पिकांबाबत शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली होती। मात्र आता पावसाच्या पुनरागमनामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय। वसई विरार नायगाव शहराला पाणी पुरवठा करणारा पालघरमधील सूर्या डॅम हा ओव्हरफ्लो झालेला आहे। मात्र या भागात वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे त्याचा फटका पाणी पुरवठ्याला बसतोय। वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे वसई विरार आणि नायगाव शहरामध्ये होणारा पाणी पुरवठा हा विस्कळीत झालेला आहे। सूर्या धरण हे सध्या ओव्हरफ्लो झालेला आहे। मात्र पालघरमधील वीज पुरवठा हा खंडित असल्यामुळे पाणी पुरवठ्यावर त्याचा परिणाम झालेला आहे। वसई विरारमधील पाणी पुरवठ्याला त्याचा फटका बसलाय। आणि आता मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी। मुंबईच्या धरण क्षेत्रामध्ये दमदार पावसाने हजेरी लावलेली आहे आणि त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे। मुंबईच्या तलावात 88.40% पाणीसाठा जमा झालाय, तर 4 तलावं ओव्हरफ्लो झाली आहेत। पावसामुळे तलाव साठ्यात मोठी वाढ झालेली आहे। एकूण जलसाठा हा 12.79 लाख दशलक्ष लिटरवर गेलाय। विहार, तुळशी, तानसा आणि मोडकसागर तलाव पूर्ण क्षमतेने भरलेत, तर मध्य वैतरणा तलावात 24 तासात सर्वाधिक 1.90 मीटर पाणी पातळीत वाढ झाली आहे आणि भातसा तलावात 86.86%, तर अप्पर वैतरणामध्ये 75.76% जलसाठा जमा झालाय। आता तिकडे उत्तरेमध्ये काय स्थिती आहे आपण पाहूयात। काश्मीरच्या रियासी जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि यामुळे चिनाब नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे।
सलाल धरणात सातत्यानं पाण्याची आवक सुरू आहे। धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। चिनाब नदीनं धोक्याची पातळी ओलांडली असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे सलाल धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। देशात सध्या मान्सून चांगलाच सक्रिय झालेला आहे। काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होत असल्यानं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय। गुजरातच्या खेड्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे। काही ठिकाणी सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं रस्ते पूर्णपणे जलमय झालेले आहेत। तसंच स्थानिकांच्या शेतातही पूर्णपणे पाणी साचल्यानं शेताला चक्क तळ्याचं स्वरूप प्राप्त झालंय। अनेकांच्या घरांमध्ये देखील पावसाचं पाणी शिरल्यामुळे लोकांचे मोठे हाल झाले आणि शेतकऱ्यांना यामुळे मोठ्या संकटाला सामोरं जावं लागतंय। गुजरातमध्ये मुसळधार पावसानं थैमान घातलं असल्याचं पाहायला मिळतंय। खेड्यामध्ये शेती आणि घरं ही पाण्याखाली गेलेली आहेत। परिस्थितीमुळे या पूरस्थितीमुळे खेड्यामध्ये जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। गुजरातमध्ये सध्या पावसानं थैमान माजवलेलं आहे। गुजरातच्या अमलसाडमध्ये पूरस्थितीची भीषण दृश्य समोर आली आहेत। मुसळधार पावसामुळे या ठिकाणी रस्ते आणि घरं पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत। काही ठिकाणी पाणी ओसरलंय, पण स्थानिकांच्या घरात पावसाचं पाणी शिरल्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे। गुजरातच्या अमलसाडमध्ये मुसळधार पाऊस सध्या सुरू आहे आणि पूरस्थितीची ही भीषण दृश्य आता समोर येत आहेत। अनेकांच्या घरात पावसाचं पाणी शिरलेलं आहे आणि पूरस्थितीमुळे रस्ते, शेती पाण्याखाली गेली असल्याचं पाहायला मिळतंय। अहमदाबादमध्ये मुसळधार पावसानंतर झालेल्या विध्वंसाची हृदयद्रावक दृश्य समोर आलेली आहेत। या दृश्यांमध्ये वाहनं चिखल आणि ढिगाऱ्याखाली गाडली गेल्याचं दिसून येतंय। पावसाचं पाणी एका निवासी संकुलाच्या तळघरातील पार्किंगमध्ये शिरल्यानं तिथे उभ्या असलेल्या अनेक महागड्या गाड्यांचं मोठं नुकसान झालंय। पुराच्या पाण्यासोबत वाहून आलेल्या चिखलात आणि ढिगाऱ्यात अनेक आलिशान गाड्या अडकल्या। परिस्थिती इतकी बिकट झाली होती की तळघरात उभ्या असलेल्या अनेक गाड्या एकमेकांवर आदळून त्यांचा ढिगारा तयार झाला। अनेक आलिशान वाहनांचं इथे मोठं नुकसान झालेलं आहे। छत्तीसगडच्या महासमुंद या जिल्ह्यात सततच्या पावसामुळे नद्या आणि ओढे दुथडी भरून वाहत असून पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। 2003 नंतर पहिल्यांदाच सुरंगी नाला इतक्या मोठ्या प्रमाणात ओसंडून वाहतोय असा दावा स्थानिकांनी केलाय। परिणामी रस्ते पाण्याखाली गेले, तर शेतात पाणी साचल्यानं पिकांचं मोठं नुकसान झालं असून अनेक गावांचा संपर्क तुटलाय, ज्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे। राजस्थानमधील बडमेरमध्ये सलग 5व्या दिवशी देखील मुसळधार पाऊस झाला। रविवारी सायंकाळी अवघ्या 2 तासांच्या पावसानं शहर जलमय झालं। अनेक रस्त्यांवर तब्बल 2 फूट पाणी साचल्यानं वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून सखल भागात पाणी शिरलेलं आहे। अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं SDRFचं पथक तैनात केलं असून परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवलं जातंय।